नागपूरमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 39% कमी पाऊस झाल्यामुळे तूट कायम. खरीप पिकांचं भवितव्य जुलै महिन्यातल्या पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात कोसळलेल्या पावसाच्या सरी. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ. 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा अखेर सुखावला. भंडारा शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं नुकसान. तर नदी, नाले आणि धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यामध्ये संततधार पावसाची हजेरी. पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तर आज जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पावसाची हजेरी. भाताची रोपणी करण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. परभणीमध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसाची दडी. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकं सुकू लागल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट. महिला शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीसाठी हाक. अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावं यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर निर्णय होईल, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. एखाद्या रुग्णालयाचा परवाना तात्काळ रद्द केल्यास रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचं का? एफडीएच्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे. तर कोणत्याही आस्थापनाचा परवाना रद्द करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडायची संधी द्या, न्यायालयाचे निर्देश. आषाढी यात्रेमध्ये तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांविरोधात ॲक्शन प्लॅन. पालखी मार्गावर खाद्यपदार्थांची अचानक तपासणी होणार. भेसळखोरांची गय केली जाणार नाही, आयुक्त तुकाराम मुंढेंची एबीपी माझाला माहिती. मुंबईतील मालाडच्या दफ्तरी रोडवर जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद. पांढऱ्या पट्टीवर जाहीर निषेध लिहित मनसेनं दर्शवला विरोध. वाद चिघळू नये म्हणून बीएमसीची मध्यस्थी. तर संबंधितांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी. ठाण्यातल्या बाळकुंभ परिसरामध्ये प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पावरून वाद. वेकअप ठाणेकर संस्थेकडून प्रकल्पाविरोधात आंदोलनाची हाक. या प्रकल्पामुळे शहराच्या पाणी आणि वीज पुरवठ्यावर ताण येण्याचा संस्थेचा दावा. तुळजापूरच्या अणदूरमध्ये युवकांचं ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन. अवैध दारू, अस्वच्छता आणि अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. तर रानडुकरांच्या त्रासावरही तातडीनं कारवाई करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये 141 गुंठे जागेवरून खडाजंगी. जागा परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाण्याची भाजप नगरसेविकेची मागणी. तर 8 दिवसांमध्ये अभ्यास करून निर्णय घेणार, नगराध्यक्षांची घोषणा. बसच्या तिकिटामध्ये 13% वाढ. आखाती देशातील युद्धामुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता राज्य परिवहन मंडळाचा निर्णय. तर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून भाडेवाढीला विरोध. बिश्नोई गँगची अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर धमकी. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये गँगस्टर आरजू बिश्नोईचा आवाज असल्याच्या चर्चा. या प्रकरणी अजून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती. बिश्नोई गँगच्या धमकीनंतर अभिनेता आमिर खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमिरच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयामध्ये अर्ज. खलील शेख आत्महत्या प्रकरणात एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल. सोमवारी धंगेकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका. कराडनं जामीन अर्जासंदर्भात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका कोर्टानं फेटाळली. नीट परीक्षेच्या निकालामध्ये गुणांच्या तफावतीचा धक्कादायक प्रकार. एका विद्यार्थ्याला आन्सर कीमध्ये 522 गुण तर स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण असल्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संताप. एनटीएच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून 3000 पानी आरोपपत्र दाखल. आरोपपत्रामध्ये 30 साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश. भोंदू खरातच्या आजवरच्या कारनाम्यांचाही आरोपपत्रामध्ये लेखाजोखा. भक्तांवर प्रभाव निर्माण करून त्यांना लुबाडल्याचा ईडीचा आरोप.
नागपूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. झरीपटक्यातील बैरामजी टाउन, सीताबर्डी मेन रोड आणि महाल परिसरातील अतिक्रमण हटवलं. रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनाचं कौतुक. अवैध गुटखा तस्करी करण्यासाठी तस्करांनी लढवली अनोखी शक्कल. गाडीवर भारत सरकारची पाटी आणि भाजपचं चिन्ह लावत केली अवैध गुटख्याची वाहतूक. पालघर पोलिसांकडून 20 लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त. बदलापूर पश्चिमेतील बस डेपो परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 टपऱ्या सील. वर्ध्याच्या सावंगी परिसरामध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. पोलिसांकडून 2 जणांवर गुन्हा दाखल करत ट्रॅक्टरसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसरामध्ये ई मशीनवर जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन आणि 5,14,000चा मुद्देमाल जप्त करत आरोपींवर गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमध्ये विचित्र अपघात. अचानक ब्रेक दाबल्यामुळे महावितरणचे खांब थेट मागच्या गाडीत शिरले. घटनेमध्ये चालक थोडक्यात बचावल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाटा चौकामध्ये भरधाव ट्रक थेट दुकानात शिरला. घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी नाही, तरी दुकानाचं आणि ट्रकचं मोठं नुकसान. केतन अग्रवालच्या कुटुंबियांनी घेतलं पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन. हत्येचा खटला लवकर पूर्ण व्हावा आणि केतनच्या मारेकऱ्यांना लवकर शिक्षा व्हावी यासाठी गणरायाला साकडं घातल्याची केतनच्या बहिणीची प्रतिक्रिया. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगावमध्ये निसर्गाचा चमत्कार. विहिरीतील पाणी गेल्या 3 दिवसांपासून गरम लागत असल्याचा मालक अरुण मुर्तडकर यांचा दावा. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पाण्याच्या तपासणीसाठी घटनास्थळी दाखल. सोलापूरच्या टेंभुर्णी गावाजवळ जुनी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे 20 ते 25 फूट उंच पाण्याचे फवारे. लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्यामुळे सोलापूरकरांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं. हायकोर्टाच्या आदेशानंतर उपोषणाच्या 21व्या दिवशी कारवाई. पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक आंदोलनस्थळी तैनात. सोनम वांगचुक यांना भेटू देत नसून आपला मोबाईलही काढून घेतलाय. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची प्रतिक्रिया. तसंच 20 तारखेच्या आंदोलनामध्ये सोनम यांना सहभागी होऊ न दिल्यास आपण स्वतः आंदोलनाचं नेतृत्व करू, वांगचुक यांच्या पत्नीचं मोठं विधान. सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 20 दिवसांपासून वांगचुक यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून असलेल्या डॉक्टरांनाच उपचार करू द्यावेत, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची मागणी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून रुग्णालयाला हलवलं. यावरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची खबरदारी. सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेल्यानंतर त्यांच्या जागी अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या आईला अश्रू अनावर. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेकडून शाईफेक. घटनेमध्ये दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गोंधळाचं वातावरण. आता धर्मेंद्र प्रधानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची मागणी. हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला, मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी रास्त होती. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया. सरकार आंदोलन दडपून आगीशी खेळत आहे. ही आग त्यांना जाळल्याशिवाय राहणार नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर राजू शेट्टींचा केंद्रावर हल्लाबोल. नागपूरमधील उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरून दुर्लक्ष व्हावं यासाठी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं. खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका. काळजीच होती तर वांगचुक यांच्याशी चर्चा करायला हवी होती, राऊतांचं विधान. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची घोषणा. राज्यातल्या महाविद्यालयांसमोर आंदोलन करून पाठिंबा व्यक्त केला जाणार, शिंदेंची माहिती. ध्येयापासून हटत नसल्याचं पाहून घाबरलेल्या केंद्र सरकारनं वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं. यातून आंदोलन मोडीत काढू पण मागण्या पूर्ण करणार नाही, हाच संदेश द्यायचा आहे का? आमदार रोहित पवारांचा केंद्र सरकारला सवाल. सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मोडून काढलंय, म्हणजे केंद्र सरकारनं चूक झाल्याचं मान्य केलंय.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. तसंच हुकुमशाही सुरू असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर साधला निशाणा. सोनम वांगचुक यांना अटक वगैरे केलेली नाही. न्यायालयाचे आदेश आहेत. त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये हलवलं. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य.